गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सकाळची सुरुवात झाली होती ब्रेकफास्ट बनवण्यापासून. मी इथे ब्रेकफास्टमध्ये आज उपमा बनवणार आहे, ज्याला भरपूर लोक उपीटही म्हणतात. उपीट बनवण्यासाठी मी इथे नेहमीप्रमाणेच जिरे मोहरीची फोडणी दिली आहे. हे उपीट मी माझ्या छोट्या बाळासाठी बनवते आहे, त्यामुळे मी यात तिखट घालणार नाही आहे. म्हणून मग कढीपत्ता घालून मी कांदा टोमॅटोची फोडणी देणार आहे. तुम्ही यात भरपूर व्हेजिटेबल्सही घालू शकतात. कांदा टोमॅटोला छान परतवलं की मी एक वाफ काढून घेणार आहे. त्यानंतर मी यात भाजलेला रवा घालणार आहे. मी खूपदा रवा भाजून ठेवते, पण कधी कधी विसरले तर एक वाटी रवा भाजून घेते आणि तो साईडला ठेवायचा. त्यानंतर तो यात ॲड करायचा. तसं पाहिलं तर रवा सगळ्याच मुलांना आवडतो, पण जर तुमच्या मुलाला उपमा किंवा उपीट आवडत नसेल तर तुम्ही त्याचे वेगवेगळे व्हेरिएशन्स करू शकतात. म्हणजे एकतर तुम्ही त्याचे आप्पे करा किंवा छोटे छोटे पॅनकेक करा. तुम्ही पाहू शकता की आता मी यात रवा घातला आहे आणि हे सगळं परतवून मग मी यात गरम पाणी घालणार आहे. पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर त्यात आधी पाणी घाला आणि पाण्याला छान उकळी आली की मग त्यात रवा घाला. वरून कोथिंबीर आणि मीठ घातले की झाले आपले उपीट तयार. आणि जर हे तुम्ही मोठ्यांसाठी करणार असाल तर यात वेगवेगळ्या व्हेजीज घाला आणि त्यासोबत हिरवी मिरची घाला. जर तुम्हाला पण छोटं बेबी असेल आणि तुम्ही बाहेर कुठे ट्रॅव्हल करणार असाल तर ही एक बेस्ट रेसिपी आहे. जरी तुमच्याकडे कांदा आणि टोमॅटो नसेल तरी देखील तुम्ही ही रेसिपी फक्त मीठ आणि हळद टाकून करू शकतात आणि बेबीसाठी तो एक उत्तम ब्रेकफास्ट आहे. हा असा छानसा ब्रेकफास्ट माझ्या मुलीला खाऊ घालून मी लागले पुढच्या कामाला. 2-1 दिवसांपूर्वी मी मिशोवरून बरेच प्रोडक्ट्स मागवले होते. त्यातलाच एका प्रोडक्टचा आज मी रिव्ह्यू देणार आहे. मी मागवले आहेत स्टोरेज बास्केट्स, ज्यांचा यूज मी माझे मेकअप प्रोडक्ट व्यवस्थित ठेवायला करणार आहे. तुम्ही त्यांचा यूज एकतर फ्रीजमध्ये किंवा किचनमध्येही करू शकता. तुम्ही बघू शकतात की हे कपाट किती अनऑर्गनाइज दिसत आहे, पण जेव्हा मी मिशोवरून या स्टोरेज बास्केट ऑर्डर केल्या आणि त्याच्यात मी माझे प्रोडक्ट्स ठेवले तेव्हा माझ्या कपाटाचा लुक खरोखर चेंज झाला आहे. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा आणि शॉर्ट्स बघत असाल तर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिली आहे. थँक्यू.